आपल्याला जे आयुष्य मिळालं आणि जे शरीर मिळालं, मिळालेला देह अमूल्य आहे, अनमोल आहे आणि मिळालेलं आयुष्य देहापेक्षा अनमोल आहे। महाराज आपल्याला मिळालं पण कळालं मात्र नाही। कशावरून? त्याचा वेच चालला। तुम्ही ऐका, भक्तिवीन गेला अधोगती, भक्तिवीन गेला अधोगती, भक्तिवीन गेला अधोगती, भक्तिवीन गेला अधोगती। बहुत सुकृती नरदेह लाधला, भक्तिवीन गेला अधोगती, भक्तिवीन गेला अधोगती। बहुत सुकृती नरदेह लाधला, भक्तिवीन गेला अधोगती, भक्तिवीन गेला अधोगती। एकनाथ महाराजांनी कसा मिळाला ते सांगितलं। आपल्याला मिळालं, सहज मिळाला नाही। परत ऐका, सहज मिळाला नाही, मग योगायोगानं पण मिळालेला नाही। मग ऐका, आपल्याला मिळाला हा पूर्व सुकृताने मिळाला, पूर्व पुण्याईनं मिळाला। आणि ती पण सामान्य पुण्याई नाही महाराज, सामान्य पुण्याई नाही, मग विशेष पुण्याई। सगळ्यांनी त्या नरदेह ज्याला मिळाला त्याच्या पुण्याईचं वर्णन प्रत्येकाने असंच केलंय, विशेषण वापरून। विठ्ठल विठ्ठल त्याच्यात नाथ महाराजांचं विशेषण काय? बहुता सुकृती। किती पुण्यानी मिळाला, किती पुण्य लागतं मिळण्याकरता? बहुत बहुत। आता मला एक सांगा, बहुत या शब्दात मर्यादा आहे का? बोला ना। बहुत या शब्दात संख्या काढता येते का? आकडेमोड करता येते का? मी विचारतो, तुम्हाला सांगा, बहुत म्हणजे नेमकं किती? सांगा बरं आता, बहुत म्हणजे नेमकं किती? सांगताच येत नाही महाराज। तुम्हाला एक सांगू, या बहुताबद्दल बोलायचं ठरलं ना तर रात्रभर असं मोगमच बोलायचं। बहुत म्हणजे किती, बहुत म्हणजे फार, फार म्हणजे किती, फार म्हणजे खूप, खूप म्हणजे किती, खूप म्हणजे पुष्कळ, पुष्कळ म्हणजे किती, भरपूर, भरपूर म्हणजे किती, भरपूर, चिकार, चिकार म्हणजे किती, चिकार रगड, रगड म्हणजे रगड म्हणजे मांदळ, मांदळ म्हणजे किती, मांदळ चालू दे सकाळपर्यंत। अरे बहुत म्हणजे नेमकं काय? बहुता सुकृती, नरदेह मिळण्याकरता जे सुकृत म्हणजे पुण्य लागतं ते किती पुण्य लागतं? सामान्य पुण्याने मिळत नाही बुवा। मग बहुता सुकृती, बहुता अनंत अनंत जन्माचं पुण्य एकत्र होतं, अनंत पुण्य एकत्र होतं, तेव्हा जीवाला नरदेह प्राप्त होतो। बहुता सुकृती नरदेह लादला। विठ्ठला नाथ महाराजांनीच हे हरिपाठातलं प्रमाण आलं ना, याच्यात किती सुकृत, बहुता सुकृती म्हटले। त्याच नाथ महाराजांनी भागवतामध्ये मात्र त्या भाग्याला दुसरं विशेषण वापरलं। काय? ओवी पाठ आहे सगळ्यांच्या। नाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतव परम भाग्याची संपत्ती। त्या भाग्याला परम हे विशेषण लावलंय, परम। इथं जसं बहुता सुकृती तसं भागवतामध्ये परम भाग्याची संपत्ती, धन्य धन्य सत्संगती, देववांछिती मृत्यूलोक। नाथ महाराज म्हणतात परम भाग्य, बहुत सुकृत, परम भाग्य हेच वर्णन आहे। तुळशीदासजींनी त्याचं वर्णन केलंय महाराज। तुळशीदासजी म्हणतात, बडो भाग मानव तनु पावा। बडो भाग, त्याला काय म्हटलंय? बडो भाग। बडो भाग म्हणजे महान पुण्याईनं आपल्याला हे जीवन मिळालं, आयुष्य मिळालं, नरदेह मिळाला, एवढ्या पुण्याईनं आपल्याला मिळाला। दुर्दैवाची गोष्ट अशी, आपल्याला कळाला मात्र नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि एक मिनिट ऐका, हा मिळतही नाही, हा अति पुण्यवानाला पुण्याईनच मिळतो, हा तसा मिळतही नाही, अतिशय दुर्मिळ आहे महाराज।
आपल्याला मिळाला हे खरोखर आपलं परम भाग्य आहे. आपल्याला तो मिळाला. विठाला विठाला महाराज आम्हाला मिळाला पण तो आम्हाला कळाला नाही. तुम्ही कशावरून ठरवलं? असं तुम्ही आरोप करता आमच्यावर. आम्हाला नरजन्म मिळाला, नरदेह कळाला नाही, आयुष्य आम्हाला कळालं नाही. हे तुम्हाला कसं कळालं? आम्हाला कळलं. तुम्ही कशावरून ठरवलं? तर याला शास्त्रामध्ये अनुमान प्रमाण म्हणतात. अनुमान प्रमाण हे अनुमानाने ठरवलं जातं. अनुमानाने काय? ज्या अर्थी अनुमान कळतं तुम्हाला? अनुमान अनुमान अहो अनुमान नाही. अनुमान म्हणजे यत्र यत्र हा मग तत्र तत्र हा. ज्या अर्थी त्या अर्थी याचं नाव आहे अनुमान. तुम्हाला नरजन्म मिळाला पण कळाला नाही. कशावरून? तर तुमचा नरदेहाचा वापर कसा चालला त्याच्यावरून ठरव. मला तुम्ही प्रामाणिक सांगा, आजपर्यंत तुम्ही 50, 60, 70, 80, 85 एवढं आयुष्य जगले ना? 40 एवढं आयुष्य जगले की नाही? मग तुम्ही सांगा 50 वर्ष, 60 वर्ष, 40 वर्ष, 80 वर्ष या शरीराने तुम्ही नेमकं काय केलं सांगा? बोला काय केलं? आठवा आठवा आठवा. काय केलं? द्या यादी, द्या यादी द्या. काय केलं तुम्ही? 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष या शरीराने तुम्ही नेमकं काय केलं सांगा? सांगा सांगा. नुसते पाच बसू नका. काय केलं आत्तापर्यंत तुम्ही? तर तुम्ही म्हणजे आम्ही पण, आपण सगळ्यांनी, स्त्रियांनी, पुरुषांनी, आपण सगळ्यांनी आयुष्यात आत्तापर्यंत एकच केलं, विषय मिळवले आणि भोगीत राहिलो. त्याच्यात आयुष्याचा काळ संपवला. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी. सारखंच आहे. आपण एकच काम करतो जन्माला आल्यापासून आजपर्यंत आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री पुन्हा झोपी जाईपर्यंत. आम्ही जरी कीर्तन सांगत असलो आणि तुम्ही जरी बाकीचे उद्योग करीत असले तरी आपलं सगळ्यांच्या करण्यामध्ये एकच आहे. काय? शब्दस्पर्श रूप रस गंध हे पंचविषय मिळवणे आणि रात्रंदिवस भोगीत राहणे. पंचविषयाच्या बाहेर जीवनच नाही महाराज आपलं. आणि त्या विषयाच्या नित्य सेवनामध्ये आपण देहाचा सत्यानाश केला, आयुष्याचं वाटोळं केलं. विठ्ठला बघताय तुकोबराची विषयाचे चरवणी. अरे विषय चघळण्यामध्ये, विषय चघळण्यामध्ये आयुष्य चाललंय. हो काहींच्या गौऱ्या मसनात गेल्या, झाली पहिली बेल झाली, काहींची दुसरी बेल झाली, काहींना तिसरी नोटीस यायची आता. आणि काय केलं आतापर्यंत? विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. विषयाच्या सेवनामध्ये, शब्दस्पर्श रूपरसगंधाच्या सेवनामध्ये संपूर्ण आयुष्य आपण आतापर्यंत नासवलं. बुवा विठ्ठला विठ्ठला. विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे. देव धर्म सांती पडिले विषयी गोंधळ गाजतसे, विषयी गोंधळ गाजतसे.
साज तसे, म्हणजे विषयाच्या सेवनामध्ये अमूल्य आयुष्य संपलंय महाराज. आणि एक मिनिट ऐका, आयुष्य थोडं नाही गेलं ना हो. 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, कालखंड थोडा आहे का हा? हो, कालावधी थोडा आहे का? काही वाटतं का नाही जीवाला? बरोबर. विठ्ठला 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 मला एक सांगा, आपलं आयुष्य संपून चाललं याचं गंभीरपणाने कधी तुम्ही विचार केला का? त्याच्याकडे कधी पाहिलं का? आपलं आयुष्य संपून चाललं, आयुष्य वर्षावर्षांनी आयुष्य कमी होतं. कधी तुम्ही त्याचा गांभीर्याने विचार केला का? कधी पाहिलं? नामदेव महाराज म्हणतात, करा ना विचार. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, सोहिताचा गोरवा, महिन्यांनी वर्षांनी आयुष्य चाललंय ना. अहो चाललंय ना, ते बघा ना त्याच्याकडं. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. पहा शब्दाचा अर्थ काय करता इथं? आयुष्य जात आहे पहा, इथल्या पहा या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? काय अर्थ करायचा? जे चाललं त्याच्याकडे पहा. गेलं बुवा, चाललं बुवा. नुसतं डोळे वटारून त्याच्याकडे पाहायचं का? डोळ्यात नाही. ऐका, नामदेव महाराजांच्या पहा पहा या शब्दाचा अर्थ विचार करा, अंतर्मुख व्हा, चिंतन करा. संपून चाललंय, सावध व्हा, अंतर्मुख होऊन त्याचा विचार करा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. आणि तुम्ही काय करा? सावध होऊन स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. अरे आपलं आयुष्य चाललंय हो, आणि खरंच विचार करा, वर्षाच्या वर्ष चालले. माणसं आनंदाने वाढदिवस साजरे करतात, काही वाटत नाही कोणाला. वाढदिवसाच्या दिवशी आनंद करतो, आनंदाने वाढदिवस साजरा करतो, केक कापतो, केक आणतो, केक कापतो. हॅपी बर्थडे टू यू. अरे हॅपी बर्थडे. 1 वर्ष आयुष्याचं कमी झालं, तिकडं लक्ष दे ना जरा. ते मिळणार नाही ना बाबा, आता परत गेलं ना ते. तिकडं आयुष्य जात आहे पहा, त्याच्याकडं लक्ष द्या. आपलं चाललंय महाराज. बरं तुम्हाला एक सांगतो बरं का, काय आयुष्य फार महाराजांचं प्रमाण झालं तुकोबारायांचं मगाशी. मोलाचे आयुष्य. आयुष्य कसं आहे? मोलाचं. हा सुद्धा शब्द मोहगम आहे बरं का. त्याच्यात निश्चित मोल नाही, म्हणजे निश्चित किंमत नाही. मोलाचं म्हणजे किती मोलाचं? मोलाचे आयुष्य. पण किती मोलाचं? मोलाचे आयुष्य. अरे पण किती मोलाचे आयुष्य? जसं एक दुसरा एक गमतीच आहे बघा. काय एवढा प्रभू भावे, एवढा म्हणजे केवढा? एवढा. केवढा? एवढा. केवढा? एवढा. अरे पण केवढा? एवढा. तसं मोलाचं म्हणजे किती मोलाचं? मोलाचे आयुष्य. अरे बाबा, महाराज असं का बोलले याचं लक्षात घ्या. त्याचं मोल करता येत नाही. ज्याचं मोल करणंच शक्य नाही त्याला. कारण तुम्हाला सांगू का, मोलाचे हा जो शब्द आहे ना, हा दीर्घ आहे, तो ऱ्हस्व नाही, तो दीर्घ आहे. मोलाचे आयुष्य. विठ्ठला ऱ्हस्व दीर्घ केलं का? काका आहे बसलेले आता इथं. ऱ्हस्व दीर्घ केलं का अर्थ बदलतो, आहे की नाही? जग
जोग, जग आणि जोग. जग रस्व केला तर पाण्याचा होतो, रस्व केला तर पाणी वाढण्याचं जे भांड त्याला जग म्हणतात. जग, जग रस्व केला तर जग पाण्याचं भांड. आणि जोग दीर्घ केला तर जग म्हणजे विश्व. जग म्हणजे विश्व म्हणजे रस्व दीर्घ केलं का शब्दांचे अर्थ बदलतात. मोलाचे आयुष्य या दीर्घामध्ये ज्याचं मोलच करता येत नाही. मेरू तुल्य प्रतापी दिदले से सोना सांगत होतो त्याचं मोलच करता येत नाही, किंमत ठरवता येत नाही, मूल्य काढता येत नाही. हा मोलाचे ऐकावर का. नाथ महाराजांची भागवतातली ओवी फार गोड आहे. काय नाथ महाराज म्हणतात, नरदेहाचा आयुष्य क्षण, नरदेहाचा आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण, तेम्या नाशिले संपूर्ण विषयाचरणी जलपत. पण नरदेहाचा आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण. थोडं लक्षात घ्या. हे बा आत्ता इतक्यात भूतकाळामध्ये आपला जो क्षण गेला आयुष्याचा, जो क्षण आयुष्याचा भूतकाळामध्ये गेला, तर तो भूतकाळात गेलेला क्षण आपल्याला पुन्हा मिळवायचा. आयुष्याचा भूतकाळात गेलेला क्षण आपल्याला पुन्हा मिळवायचा. तर मला सांगा काय करावं लागेल. काय केलं म्हणजे भूतकाळात गेलेला आयुष्याचा क्षण आपल्याला पुन्हा मिळवता येईल. काय करावं लागेल त्याच्याकरता सांगा. काय द्यावं लागेल मोल. काय दिलं म्हणजे भूतकाळात गेलेला आयुष्याचा क्षण आपल्याला भोगण्याकरता पुन्हा मिळवता येईल. काय द्यावं लागेल आणि काय करावं लागेल सांगा. काय देता, काय देता. नाथ महाराज म्हणतात, या नरदेहाचा भूतकाळात गेलेला एक क्षण कोट्यावधी सुवर्ण दिलं तरी मिळू शकत नाही. नरदेहाचा आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण. विठ्ठला सुभाषितकार काय बोलतात बघा. काय सुभाषितकार लिहितात, पृथ्वीच्या मोलाचं, लक्षात घ्या, पृथ्वीच्या मोलाचं अमोघ असं एक एक रत्न याच्या एका क्षणाच्या मोबदल्यात देऊ केलं तरी सुद्धा याचा एक क्षण पुन्हा मिळवता येत नाही. नरदेह क्षणमेकोपी दिव्य रत्नैर न लभ्यते. नरदेह क्षणमेकोपी याचा एक क्षण दिव्य रत्नैर न लभ्यते. सुभाषितकार म्हणतात, न देता मिळे कोटी सुवर्ण. नाथ महाराज म्हणतात, आणि त्यांनी प्रमाण दिलं गाथ्यातलं. आता तुकोबाराय त्याच्या पुढे गेले. तुकाराम महाराज म्हणतात, कोटी सुवर्ण मरू द्या, बरं का, कोटी सुवर्ण मरू द्या, रत्न हिरे मानके मरू द्या. काय मेरू पर्वता सम सोनं दिलं, मेरू पर्वता समान सोनं दिलं. सोनं मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. मेरू पर्वत, आता मेरू पर्वत ऐकून तर असाल ना तुम्ही, नसल पाहिलं पण ऐकलं तर असेल ना पोथीमध्ये पुराण. मेरू पर्वत, मेरू पर्वत, मेरू पर्वत. आता त्याचं वर्णन असं आहे महाराज, हिमालयापेक्षा तो जास्त मोठा आहे. त्याची लांबी रुंदी हिमालयाच्या कितीतरी पटीनं मोठी आहे. म्हणजे मेरू पर्वत हा सर्व पर्वतांचा राजा आहे. आणि म्हणून 10व्या अध्यायात ज्या 75 विभूती सांगितल्या त्याच्यात भगवान म्हणतात, अर्जुना मेरू पर्वत ही माझी विभूती आहे. मेरू शिखरीना महम. मग मेरू पर्वत आला डोळ्यापुढं, मेरू पर्वत. हां, आणि आता बसल्या बसल्या असं डोकं लावा. काय आधी तुम्ही असं डोकं लावा, मेरू पर्वत किती ग्रॅम भरल बुवा. हां, आणि तो मेरू पर्वत एका पारड्यात ठेवायचा. तो मेरू पर्वत एका पारड्यात ठेवायचा आणि दुसऱ्या पारड्यात त्याच्या भारंभार सोनं टाकायचं.
मेरू पर्वत एका पारड्यात ठेवायचा, बरोबर ना बाबा? मेरू पर्वत एका पारड्यात ठेवायचा आणि दुसऱ्या पारड्यात त्याच्या भारंभार सोनं टाकायचं आणि सोन्याचं पारडं खाली जाईल आणि मेरू पर्वताचं पारडं वरती येईल. याला म्हणतात मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. म्हणजे मेरू पर्वताच्या भारंभार सोनं घ्या, आयुष्याचा एक क्षण आम्हाला परत द्या. मिळतो का? मिळत नाही महाराज. न मिळे एक क्षण नर देह बघा, विनिमय होतो का? व्यवहार जमतो का? जुळतो का व्यवहार? मेरू पर्वताच्या भारंभार सोनं घ्या, आयुष्याचा एक क्षण आम्हाला परत रिटर्न द्या. मिळतं का? मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण. एक इकडे नका पाहू तुम्ही, फक्त ऐका मी काय सांगतो. इकडे कुठे पाहू राहील तुम्ही? मी तुमची नजर ओळखली, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जसं वाटतं ना तसं इथं नाहीये. तुमची नजर ओळखली मी, पण तुमच्या मनात जो भाव आहे ना तसं इथं नाहीये. म्हणजे माझी ढेरी मोठी नाही, उपरनं लहान नाही. तुम्ही काय नजर लावली इकडं? हा, ठला विठला. ऐका, विषय काय चालला? मेरू पर्वताच्या भारंभार सोनं घ्या आणि एक क्षण द्या. विनिमय होतो का? विनिमय होत नाही महाराज. मिळत नाही. न मिळे एक क्षण नरदेह, न मिळे एक क्षण नरदेह, नरदेह क्षण मेकोपी दिव्य रत्नेर न लभ्यते, देता न मिळे कोटी सुवर्ण. मग एक मिनटं विचार करा, एक एक क्षण इतक्या किमतीचा आहे. मेरू पर्वताच्या भारंभार सोनं देऊन सुद्धा ज्या आयुष्याचा एक क्षण आपल्याला पुन्हा मिळव. एक परंपरेने उदाहरण सांगितलं जातं, जुने कीर्तनकारांपासून परंपरा. एका जणाकडे खूप श्रीमंती होती, अमाप श्रीमंती होती. इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता, किती मोजदाद नव्हती. त्याच्याकडे ज्या नोटा होत्या ना, पैसे, त्याची मोजदाद नव्हती. सोनं नाणं हिरे मानके पैसे मोजदाद नव्हती. अमाप श्रीमंती. पण काय बाळा जोजोरे झालंच नाही. लेकरू बाळ झालंच नाही. बिगर लेकराचा राहिला. शेवटी म्हातारा झाला. मरणाची चाहूल लागली आणि त्यांनी विचार केला, एवढी आपली संपत्ती आणि आपल्याला मूलबाळ नाही, याला कायदेशीर वारस नाही, उद्या मी मरणार आणि हे याचं काय होणार. मग त्यांनी काय केलं? हुशार होता, विचार केला, एक काम करू म्हटला, आपण शेजाऱ्याचं मुलगं दत्तक घेऊ, त्याला आपलं नाव देऊ, म्हणजे त्याच्या निमित्ताने आपलं नाव राहील आणि आपल्या प्रॉपर्टीला कायदेशीर वारसदार भेटेल. म्हणून तो वकिला, हुशार खूप होता, व्यवहार चतुर होता, वकिलाकडे गेला. वकिलाला विषय सांगितला, कोणाचं पोरगं दत्तक घ्यायचं ते ठरलं. ते सगळं व्यवस्थित ठरलं. वकिलांनी दत्तकपत्र तयार केलं. दत्तकपत्र तयार झालं. पुन्हा ब्राह्मण बोलावले. त्या दत्तक विधानाची तिथी तारीख काढली. दत्तक विधानाकरता सगळे पंचक्रोशीतले लोक आमंत्रित केले. सगळ्या गावाला पंचक्रोशीला लाडूची पंगत दिली. यज्ञ केला. पोरगं मांडीवर घेतलं. रितसर दत्तक घेतलं. विधिविधान झालं. पण तो म्हातारा फार हुशार होता. तो वकिलाला म्हटला, साहेब साहेब म्हटले, काय? एक मिनटं ऐका. काय? हे सगळं झालं, पण दत्तकपत्र जे तयार केलं ना, त्या दत्तकपत्रावर मी आता लगेच सही करणार नाही. आत्ता लगेच सही करणार नाही. वकील म्हटलं, का बरं? तो म्हटलं, साहेब तुम्ही नीट विचार करा. पोटचे पोरं संपत्ती करता, पोटचे पोरं सख्या बापाला लाता मारतात, तर हे तर दुसऱ्याचंच त्याच्याच वासाने आलेलं आहे. आज सही करून मालक करून यांनी उद्या उचकून दिलं. मी कुठं भीक मागत बसू? मग एक काम करतो, फक्त तुमच्यात आणि माझ्यात कोणाला माहिती होऊ देऊ नका, बातमी लीक करू नका. काय? मी मरताना सही करीन आणि मग याला मालक करील. आज सही करणार नाही. ठरलं. दत्तक विधान झालं. जेवणं खावणं झाले. पाहुणे रावळे गेले. कोसन काय त्या पोराला ती बातमी कळाली, पण पोरगा शांत राहिला. ज्याला मांडीवर घेतलं त्याला कळालं ती काही यांनी सही केलेली नाही. आणि सगळे पाहुणे गेले. आवरावरी चालली होती. दुपारची 4-5 वाजले होते. म्हातारा असं
ओसरीमध्येच असं गादीवर बसला होता, तक्क्याला पाठ लावून होती, पुढं डेस्क होता आणि पुराई इकडं तिकडं आवरत होता. राहिलेले पाहुणे जात होते, धांदल सगळी चालली होती. आणि 5-5:30 वाजता म्हाताऱ्याचा एकाएकी BP हाय झाला. म्हाताऱ्याचा BP वाढला आणि म्हातारा कसं तरी करायला लागला. काम करता करता पोराचं लक्ष गेलं. पोराने पाहिलं बापाचा BP वाढला. पोरगं घाईघाई पळत आलं. त्याला माहिती होती यांनी सही केली नाही. पहिला डेस्कचा ड्राव काढला, त्याच्यातलं दत्तकपत्र काढलं, ते डेस्कवर ठेवलं, खिशातला पेन काढला, म्हाताऱ्याच्या हातात दिला. तो म्हणे, दादा दादा पहिली याच्यावर सही कर, डॉक्टर आणायचं का नाही ते नंतर पाहू, पहिली याच्यावर सही कर. आणि म्हाताऱ्याने पेन हातात घेतला. सही करण्याकरता अशी रेग मारली आणि रेग मारताना हात जसा डेस्कच्या खाली गेला तर पुन्हा हातही वर आला नाही, पेनही वर आला नाही, सगळा म्हाताराच वर गेला. मुलगा विचार करायला लागला, दत्तक पत्रावर सही न करता बाप मेला, कायदेशीर मी मालक झालो नाही, आता काय करायचं, आता काय करायचं. मग त्या मुलाने, हुशार तो मुलगा पण, त्यांनी काय केलं, त्याला न्यायला जे यमदूत आले होते, जे यमदूत त्याला घेऊन चालले होते, पोरांनी त्या यमदूतांचे पाय पकडले आणि त्याला सांगितलं, यम महाराज एक काम करा. म्हणजे काय, याची अब्जावधीची प्रॉपर्टी, रुपये किती, अब्जावधी रुपये, एकच काम करा. म्हणजे काय, तुम्हाला लागल तितके अब्ज, लागल तितके कोटी तुम्ही घ्या, तुम्हाला इच्छा असेल तितके अब्ज, तेवढे कोटी रुपये तुम्ही घ्या आणि तुमची इच्छा असेल तेवढेच लाख मला द्या, पण फक्त सही करेपर्यंत म्हातारा जिवंत करा. होईल ना? सही कराय पुरता, अहो सही कराय पुरता होईल ना? अहो सही करण्यापुरता, सहीला 14 महिने लागणार आहे का? सही करण्यापुरता होईल ना? आणि मग आमचे संत आणि शास्त्र सांगतं, बावळ्या मग तेथे संत आणि शास्त्र सांगतं, बावळ्या अरे अब्जावधीन कोट्यावधीच काय देतो, मेरू पर्वता इतकं सोनं दिलं तरी मिळत नाही, पृथ्वीच्या मोलाचं रत्न दिलं तरी मिळत नाही, आणि कोटी कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या तरी मिळत नाही. इतक्या मोलाचं त्याचं मूल्यच करता येत नाही. म्हणून महाराजांनी जाणीवपूर्वक शब्द वापरला, मोलाचे आयुष्य. आणि महाराज आता त्याची किंमत लक्षात आली ना तुमच्या. आणि मग 1 मिनिट विचार करा, एवढ्या मोलाचं आयुष्य दिवसादिवसांनी, आठवड्याआठवड्यांनी, महिन्यामहिन्यांनी, वर्षावर्षांनी आपल्या आयुष्याचं म्हणजे संपून चाललंय, याच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं का नाही? अरे तुम्हाला झालंय तरी काय? विचार करा ना त्याचा. आयुष्य जात आहे पहा, इतक्या किमतीचं, एवढ्या मोलाचं आयुष्य. बरं कुठे चाललो? विषयाच्या सेवनात चाललं, विषयाच्या सेवनाचं. बायकोची गुलामगिरी करण्यात चाललंय, पोरांची हमाली करण्यात चाललंय. अरे स्वतःच्या हिताचं काय, स्वतःच्या कल्याणाचं काय, स्वतःच्या उद्धाराचं काय? तेवढी पोरग रडत, मर तिकडंच पोरग रडत. स्वतःच्या उद्धाराचं काय? हे आयुष्य स्वकल्याणाकरता, स्व उद्धाराकरता कधी वापरणार विठ्ठल? आणि म्हणून ज्यांना इतकं अमूल्य आयुष्य मिळालं, पण ज्यांनी आत्तापर्यंत ते आयुष्य व्यर्थ वाया घालवलं,
विषयाच्या सेवनात वाया घालवलं, संसाराची आसक्ती धरून संसारातच राहून ते आयुष्य वाया घालवलं. ज्यांनी स्वतःच्या कल्याणाकरता स्वतःच्या उद्धाराकरता आयुष्याचा ज्यांनी वापर केला नाही त्यांना का असं घडलं तर त्यांना हे मिळालं पण कळालं मात्र नाही. विठ्ठल महाराज त्यांना मिळालं पण कळालं नाही. कशावरून? अयोग्य वापर झाला, चुकीचा वापर झाला आणि त्या आयुष्याचा सत्यानाश झाला. एक मिनिट ऐका. विषय सेवन करताना इथं गोड वाटतं हो, शब्दस्पर्श रूप रसगंध सेवन करताना इथं गोड वाटतं. पुढे वगड यमदंड, पुढे वगड यमदंड, पुढे वगड यमदंड, पुढे वगड यमदंड. विषयाचे सुख येते वाटगो, पुढे वगड यमदंड, पुढे वगड यमदंड. विषयाचे सुख येते वाटगो, पुढे वगड यमदंड, पुढे वगड यमदंड. आत्ता बरं वाटतं, आत्ता मजा वाटती, आत्ता गोड लागतं, पण याचा जाप द्यायचाय पुढं. मृत्यूनंतर याचा जाप द्यायचाय. तिथं काय उत्तर देणार याचं पण चिंतन करा. विठ्ठला काय जाबदेशी यमदूता काय पातके करिता पुढे आहे पुस्तक. पातके करिता पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता उशील तू? काय जाबदेशी यमदूत त्याच्या ते एक. हा विठ्ठला दोन्ही प्रमाण योग्यच आहे. पातके करिता नाथ महाराजांचं प्रमाण आहे. पातके करिता पुढे आहे पुसता. पण ऐका, इथं गोड वाटतं, हे सगळं भोगायला सेवन करायला इथं गोड वाटतं, पण जेव्हा यम जाब विचारणार आहे तेव्हा नाथ महाराज म्हणतात भोग देते वेळे येईल काळ, भोग देते वेळे येईल काळ, भोग देते वेळे येईल काळ, भोग देते वेळे येईल काळ. तुका म्हणे आता झाकीतील डोळे, तुका म्हणे आता झाकीतील डोळे, तुका म्हणे आता झाकीतील डोळे, तुका म्हणे आता झाकीतील डोळे. भोग देते वेळे येईल काळ, भोग देते वेळे येईल काळ, भोग देते वेळे येईल काळ, भोग देते वेळे येईल काळ. आता बरं वाटतं, आता मजा वाटती, आता डोळे झाकून चाललाय सपाटा. तुका म्हणे आता झाकशील डोळे, पण भोगणे ते वेळे येईल कळो. पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता ओशील तू? तुका म्हणे का रे सुकुमार झाला अशी, काय जाब देशी यमदूता. हे आता बरं वाटतं सगळं. सांगता तन वाटे खरे, भोगिता बरे जाणवेल, भोगिता बरे जाणवेल, भोगिता बरे बरे जाणवेल. आत्ता लोकांना पटत नाही. कीर्तनात, प्रवचनात, रामायणात, भागवतात आत्ता किती पोट तिडकीनी सांगा, किती पोट तिडकीनी सांगा बाबा हे योग्य नाही, पण आत्ता लोकांना पटत नाही. काय काय म्हणतात कुठे नादी लागतं यांच्या, काय काय म्हणतात त्यांचा धंदाच आहे हा, द्या सोडून. आता लोकांना पटत नाही. सांगता वेळे सांगता आता न वाटे हा, खरे, सांगता आता न वाटे खरे, पण भोगिता वेळे जाणवेल. जाणवे. जेव्हा
या सगळ्याची झाडाझडती द्यायची, त्यावेळी मात्र तुम्हाला कळल मग काय असतं. महाराज हे कितीतरी प्रमाण आहे बघा. विठ्ठला कैचे ठाऊ की आसोनी नेना, दुःख पावाल पुढिले पेना, दुःख पावाल पुढिले पेना रे, आता जागा रे बाई जागा, आता जागा रे बाई. आपला मूळ मुद्दा काय, एवढं अमूल्य आयुष्य आपल्याला मिळालं आणि आत्तापर्यंत ते सगळं आयुष्य विषयाच्या सेवनात आपण व्यर्थ घालवलं. असं का झालं तर आपल्याला मिळालं पण कळालं नाही म्हणून आपण त्याचं वाटोळं केलं, सत्यानाश करून टाकला. पण एक मिनिट ऐका, याच मानव समाजात एक असा वर्ग आहे, भाग्यवंतांचा एक असा वर्ग आहे, त्यांना या आयुष्याचं मूल्य कळालं, त्यांना ते मिळालं आणि या आयुष्याचं मूल्य त्यांना कळालं. ऐका बरं, ज्यांना याचं मूल्य कळालं, ज्यांना याचं मूल्य कळालं त्या पुण्यवान सत्पुरुषांनी या आयुष्याचा एक सेकंद सुद्धा वाया जाऊ दिला नाही, व्यर्थ जाऊ दिला नाही. सगळंच्या सगळं आयुष्य आत्मकल्याणाकरता, आत्मउद्धाराकरता त्यांनी खर्ची घातलं. ज्यांना कळालं आणि ज्यांनी आत्मकल्याणाकरता या आयुष्याचा वेच केला, निळोबाराय त्यांचं वर्णन. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला आयुष्याचं महत्त्व कळालं, किंमत कळाली, मोल कळालं, त्यांनी मात्र काय केलं ऐका, आयुष्य वाया जाऊच दिलं नाही. क्षणाक्षणागणिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी आयुष्य व्यर्थ घालवलंच नाही. मग त्यांनी सगळं आयुष्य जीवनाच्या सार्थकतेकरता वापरलं. आयुष्याचा पूर्ण काळ त्यांनी सार्थकी लावला. निळोबाराय त्यांचं वर्णन करतात, काळ सार्थक केला त्यांनी काय केलं, ज्यांना कळालं नरदेहाचं आणि आयुष्याचं मूल्य ज्यांना कळालं त्यांनी काय केलं तर त्यांनी आयुष्याचा काळ सार्थकी लावला. काळ सार्थक केला त्यांनी. प्रश्न असा आहे महाराज, त्यांनी काळ सार्थकी लावला, काळ सार्थकी लावला, काळ सार्थकी लावला म्हणजे नेमकं काय केलं तर त्यांनी काय केलं ऐका, काय त्यांनी परमार्थच केला, दुसरं काही केलं नाही. त्याच्याकरता काय केलं, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवा
त्यांना मूल्य कळालं, त्यांनी आयुष्याचा योग्य वापर केला, सार्थकी काळ लावला, काळ सार्थकी लावला, काळ सार्थक केला त्यांनी. पण आता असं सांगा का त्यांनी काळ सार्थकी लावला आयुष्याचा म्हणजे नेमकं काय केलं? काळ सार्थकी लावला. कीर्तनाचा समारंभ मंगळाचे मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे चिंतने सरे तू धन्य धन्य का विश्लेषण द्यावं लागेल ना. नाम वाचे म्हणजे काय, श्रवणी कीर्ती म्हणजे काय, पाऊले चित्ती, त्याचं डायरेक्ट तिसरे चरण तोडी मारून नाही चालणार. हे काय झालं, एखादा हरणाचं पाडस कुर्णामध्ये सोडलं का त्याला कुठं लोचका तोडावं कळत नाही, कुठं लोचका तोडावं कळत, तसं प्रकार होईल. तसं आता विश्लेषण द्यावं लागेल ना. आपण चिंतन काय करतो, ज्यांना आयुष्याचं मूल्य कळालं त्यांनी वाया नाही घालवलं, व्यर्थ नाही जाऊ दिलं, त्यांनी सार्थकी लावलं. सार्थकी लावलं म्हणजे काय केलं हा प्रश्न उपस्थित केला आणि मग निळोबराय उत्तर देतात, त्यांनी आयुष्याचा काळ सार्थकी लावला म्हणजे नेमकं केलं काय तर नाम वाचे, श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान, या रीतीनं काळ सार्थक केला त्यांनी. काय केलं त्यांनी? पहिली गोष्ट नाम वाचे. नाम वाचे. महाराज, नाम वाचे या शब्दाचा अर्थ असा करा का आपली वाचा, ऐका बरं का, आपली वाचा भगवंताच्या नामस्मरणाला त्यांनी वाहून दिली. वाचा समर्पिली वाणी, बस समर्पिली वाणी. आता वाचा समर्पित करणं याचा अर्थ काय माहिती का? वाणी भगवंताच्या नामाला वाणी समर्पित करणं याचा अर्थ या तोंडानी दुसरं काहीच न बोलणं, ब्र शब्द न बोलणं. बाई तू कधी आली गण, तुझे लेकर, एकच, काहीच नाही, काहीच नाही. वाचा भगवंताला समर्पण केली, आता बाकीचा बोलण्याचा विषय संपला. विठ्ठल बोलण्याची नाही, परमात्म्याशिवाय या वाणीनं बोलायचं नाही, व्यवहार बोलायचा नाही, विषय बोलायचा नाही, भोगाबद्दल बोलायचं नाही, प्रपंच बोलायचा नाही, संसार बोलायचा नाही, बायका मुलं बोलायचंच नाही, बोलायचंच नाही. मग या वाणीनं एकच काम करायचं, नाम वाचे. नाम वाचे रात्रंदिवस, अहो रात्र, पार मरेपर्यंत, यावत जन्म या वाचेनी एकच काम करायचं. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही, आता बोलायाचे काम नाही. किती पाकिट मिळालं, वाचा वाहिली अनंता. या वाणीनं आता बाकीचं बोलायचंच नाही, एकच बोलायचं. बोलू ऐशे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. आज बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, आता दुसरं बोलायचंच नाही बुवा.
वाणीला सक्त वॉर्निंग आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम. ज्ञानोबाराई त्या वाणीला काय बोलले हो? ज्ञानोबाराई ह्या वाचेला बोलले, रसने रंगे वो राघव नामे, रसने रंगे हो राघव नामे. हे वाचा रामाच्या नामात रंगून जा. म्हणजे त्या वाचेनी दुसरा ब्र शब्द अजिबात न बोलणे.